आणि मला विनोदी एकांकिका मागितली होती, त्याला गणेशोत्सवात सादर करायचं. मी स्क्रिप्टचा गाभा तुम्हाला वाचून दाखवतो. सारांश आहे. ही एक कल्पना आहे, याचे तुम्ही अनेक आविष्कार करू शकता. कल्पना एक, आविष्कार अनेक. ही मी कल्पना तुमच्या समोर मांडतोय, काही संवाद आहेत त्याच्या मागे आणि मला काय मांडायचंय ते सांगतो. ही स्क्रिप्ट, हा विषय तुम्ही कुठेही सादर करू शकता. हा मी फक्त विषय देतोय. एकांकिकेचा विषय आहे पेपर लीक कसा होतो. पेपर लीक कसा होतो. आपण स्ट्रेट एकांकिकेवर येऊया. सुरुवात होते, छोटासे संवाद दाखवतो मी. एक, परीक्षेला बसायचंय, उद्या परीक्षा आहे. अरे बसायचंय तर मग उभा राहून कशाला बोलतोय, बसून बोल ना. अरे बोलू दे रे त्याला. आयला मला बी कमालीचं टेन्शन लागून राहिलंय राव. अरे याला विनोद सुचतोय, माझ्या डोक्याचा भुगा झालाय. विनोद सुचतोय कारण थांब, विनोद सुचतोय. आपण प्रॅक्टिकल विचार करतो. स्ट्रेट पेपर कुठे मिळतो का बघ, स्ट्रेट लाव फोन. एक विद्यार्थ्यांचा संवाद दाखवलाय आणि तो आठवतो. अरे काय बाबा आठवतो काय, ध्यानधारणा करतोय? नाही थांब, डोकं खाजवतो. अच्छा, म्हणजे आता डोकं खाजवण्याचा आणि विचार करण्याचा काय संबंध आहे? नाही, मेंदू तर कवटीत असतो ना. डोकं खाजवलं तर मेंदू कसा जागृत होतो? एक विद्यार्थ्यांमधला संवाद आहे. पुन्हा डोकं खाजवतो. आठवलं. काय? अरे एक आपला शिपाई आहे, त्याचा नंबर आहे. आता थेट तो शिपायाला फोन लावतो. शिपायांचा संवाद. बोल. कुठला कोणा रे? हे गप्प बसणार आहे. थांब, बोल. काय? बोल, किती तासात पेपर पाहिजे? आपले आहेत वरपर्यंत कॉन्टॅक्ट. आता मला काय मांडायचं आहे की करप्शन हे खालच्या लेवलपासून सुरू होतं बघा, आणि त्याच्यानंतर शेवटचा जो संवाद आहे हे तुम्ही किती वाढवू शकता. हे 2 स्तर दाखवलेत. विद्यार्थ्यांमधला संवाद तो विनोदी अंगाने दाखवलाय, परत शिपायांमधला संवाद विनोदी अंगाने दाखवलाय. त्यात एक अजून विनोदी संवाद आपण घेऊ शकतो शिपायांचा. अरे आपल्याला रोज दारू लागते बरं का, तर लवकर लवकर पैसे पाठव, दारू पितो आणि मग दारू पेल्यावर डोकं चालतं. हे शिपायांचा संवाद, विद्यार्थ्यांचा संवाद. आधी विद्यार्थ्यांचा संवाद, मी विद्यार्थ्यांच्या मनात इच्छा जागृत होते, आपण अभ्यास केलेला नाहीये, तर दुसऱ्या कुठल्या आडमार्गाने आपल्याला पेपर मिळवता येईल का? विद्यार्थ्यांचा संवाद, शिपायाचा संवाद, आणि मग नंतर हे किती स्तरापासून वाढवता येऊ शकतं. मात्र शेवट याचा गंभीर केलाय आपण. मी ही एकांकिका विनोदी राहते 30 मिनिटापर्यंत, पण शेवटची जी 10 ते 15 मिनिटं असतात ती आपण विनोदी घेऊ शकतो, ती सिरियस आहे. याच्यामध्ये एक अँटी करप्शन ब्युरोवाला माणूस येतो. तो अभ्यास, तो PhD करतोय की करप्शन कसं सुरू होतं. तर करप्शन खालच्या स्तरापासून सुरू होतं आणि वरपर्यंत पोचतं. त्यामुळे ही एकांकिका दिसायला विनोदी वाटते, ती विनोदी नाही. आणि शेवटी एका पालकांचा आक्रोश दाखवलाय. अरे माझ्या मुलांनी रात्रंदिवस मेहनत केली, त्याला एवढेच मार्क, आणि या मुलांनी काहीच मेहनत केली नाही, हा फिरला, मजा केली आणि त्याला पण तेवढेच मार्क. म्हणजे जो प्रामाणिक विद्यार्थी असतो त्याला न्याय मिळत नाही. थँक्यू.